दत्तात्रय मुजमुले, स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। समाजातील तळागाळातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी शासनाबरोबरच समाजसेवी संस्थांची या ठिकाणी समाजामध्ये अत्यंत गरज असते आणि समाजातील तळागाळातील घटकांचा विकास व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था या आपापल्या पद्धतीने आपलं मोठं योगदान देत असतात। त्यापैकी बीड जिल्ह्यातील एक नामवंत संस्था म्हणजे दिलासा संस्था। दिलासा संस्था त्याचबरोबर SBI फाउंडेशनच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी, तळागाळातील समाज बांधव, वेगवेगळे घटक यांना न्याय देण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी दिलासा संस्थेच्या माध्यमातून आणि SBI फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी विविध गावांमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र वाढत आहे। त्यांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये किसान सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी मोठा हातोटी त्यांची आहे। त्याचबरोबर SBI फाउंडेशन आणि दिलासा संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम बीड जिल्ह्यामध्ये चालू आहेत। त्याच बाबतीमध्ये त्यांच्या आपल्याला दिलासा संस्थे अंतर्गत आणि SBI फाउंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे समन्वयक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपला परिचय सर्व प्रेक्षकांना आपला करून द्यावा। मी एकनाथ शिंदे, दिलासा संस्थेमध्ये 2017 पासून मी SBI ग्राम सेवा प्रकल्पामध्ये जॉईन आहे। तर SBI ग्राम सक्षम प्रकल्प आता सध्या धारूर तालुक्यामध्ये 5 ठिकाणी चालू आहे। यामध्ये तांदळवाडी आहे, हिंगणी बुद्रुक आहे, लिमला आहे, बोडका आहे आणि गावंदरा या 5 ठिकाणी SBI ग्राम सक्षम प्रकल्प चालू आहे। या गावातील म्हणजे SBI फाउंडेशन आणि दिलासा संस्थेचा उद्देश आहे की गावातील शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना कमी दरामध्ये शेती करता यावा यासाठी ग्राम सक्षम नावाचा उपक्रम चालू केलेला आहे। दिलासा फाउंडेशन, SBI फाउंडेशन आणि दिलासा संस्थे अंतर्गत या बीड जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणते उपक्रम आपल्या माध्यमातून चालू आहेत हे आपल्या प्रेक्षकांना SBI फाउंडेशनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये ग्रामसेवा नावाचा प्रोजेक्ट 2017 ते 2022 पर्यंत चालू होता। त्यानंतर SBI ग्राम सक्षम नावाचा उपक्रम या 5 ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही 5 ठिकाणी 5 ट्रॅक्टर दिले आहेत। असं एक शेड बनवून दिलेला आहे। त्यामध्ये पूर्ण वेगवेगळे यंत्र दिलेले आहेत। त्यामध्ये रोटर आहे, तिरी आहे, पंजे आहे, नांगर आहे, पेरणी यंत्र आहे, असे उपक्रम दिलेले आहेत। आणि शेतकऱ्यांना जे गावामध्ये 2200 रुपये 2400 रुपये एकर नांगरणी आहे तर ती आम्ही अर्ध्यावर या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही अर्ध्यावर शेतकऱ्यांना ही सेवा देत आहेत। आपलं जे या दिलासा संस्थेचं आणि SBI फाउंडेशनचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र कुठलं आहे? यामध्ये धारूर तालुक्यामध्ये या एक कार्यक्षेत्र आहे। यामध्ये 5 गाव आहेत। या 5 गावामध्येच हे कार्यक्षेत्र आहे। बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुका आहे आणि धारूर तालुक्यामध्ये आपलं कार्य जे आहे हे किसान सेवा केंद्र जे आहे ही नेमकी संकल्पना, किसान सेवा केंद्र म्हणजे काय आणि त्याची संकल्पना काय आहे? या किसान सेवा केंद्राची संकल्पना आहे किंवा गावातील जे शेतकरी आहेत, छोटे छोटे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध व्हावी यासाठी संस्थेने आणि SBI फाउंडेशन निश्चितच गावाची गरज ओळखून या गावातील छोट्या छोट्या शेतकऱ्यांना ही सेवा देण्यासाठी हे युनिट उभा केलेलं आहे। आज पाहता शेतकऱ्यांना खरोखर शेतकरी राजा अडचणीत सापडलेला आहे आणि शेतकऱ्यांना सर्व समाजसेवी त्याचबरोबर शासनाने मदत करणं गरजेचं आहे। आणि त्याच माध्यमातून जो शेतकऱ्यांचा शेती करण्यासाठी जो खर्च येतो तो नांगरणी असेल, मुगडणी असेल की पेरणी असेल, या सगळ्या बाबीसाठी शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च होत असतो। आणि ह्या जे खर्चाचा जो विषय आहे आपण जो आपण फाउंडेशनच्या माध्यमातून खर्च आहे, समजा शेतकऱ्यांचा आता नांगरणीसाठी जर 1,500 रुपये सरासरी खर्च येत असेल तर आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून ही कशी रक्कम घेतली जाते? तर आम्ही जवळपास इथं 2200 रुपये एकर नांगरणी आहे तर आम्ही जवळपास अर्ध्यावरच 1100 रुपये 1200 रुपये एकर नांगरणी ही डिझेल आणि ड्रायव्हर बेसिसवर आहे। बाकी सर्व्हिसिंग जरी असेल, अगर वेगळं मेंटेनन्स असेल तर हे संस्थेच्या माध्यमातून आम्ही आणि SBI फाउंडेशनच्या माध्यमातून ही प्रक्रिया करत आहोत। SBI फाउंडेशनच्या माध्यमातून जी तुम्ही ट्रॅक्टरची संकल्पना शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर अशा पद्धतीची राबवली आहे, त्या फाउंडेशनची जी संकल्पना आपण राबवता त्याच्या निश्चितच कौतुक आहे। ही जी ट्रॅक्टरची संकल्पना आहे ती अशी किती तालुक्यामध्ये ट्रॅक्टर वितरित केलेले आहेत आपण? आर्वी वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वीमध्ये आम्ही 3 ट्रॅक्टर दिलेले आहेत या संस्थेच्या माध्यमातून आणि धारूरमध्ये 5 ट्रॅक्टर आहे। तर यामध्ये धारूरमध्ये 2 वर्ष झाला हा उपक्रम चालू आहे। या 5 गावामध्ये जवळपास 10 ते 15 लाख रुपये आम्ही शेतकऱ्याचे वाचवण्याचा प्रयत्न या SBI फाउंडेशन आणि दिलासा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा केलेला आहे। साधारणतः हे तांदळवाडी सारखं गाव आहे आणि या गावातील शेतकऱ्यांना आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून SBI फाउंडेशनच्या माध्यमातून
दिलासा संस्थेच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना लाभ झाला असं सांगता येईल आपल्याला? इथं जवळपास या तांदळवाडी म्हणण्यापेक्षा मी धारोडचं पूर्ण काम बघतो, तर इथं जवळपास 800 ते 850 शेतकऱ्यांना आम्ही ह्या युनिटच्या माध्यमातून आम्ही लाभ दिलेला आहे. ही जी ट्रॅक्टरची संकल्पना आहे, ही जी प्रक्रिया आहे ती कोणत्या पद्धतीमध्ये कोणत्या बेसिकवर चालते आपली? इथं सध्या प्रक्रिया आहे की इथं आम्ही किसान सेवा इंचार्ज असते, आमचा ड्रायव्हर असते, शेतकऱ्यांचा फोन आल्याच्या नंतर आम्ही ते नोंद प्रोसेस आणि त्यांना पावती अशी एकंदरीत पारदर्शक ही प्रोसेस आहे. म्हणजे आपल्या समजा आता एखाद्या शेतकऱ्यांना आपल्याकडून तुमच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी करायची आहे, तर आल्यानंतर त्याला तुम्ही ट्रॅक्टर लगेच उपलब्ध करून देता का? आम्ही त्यांची नोंद घेणार आणि डिझेलची जे काही पे रक्कम आहे ती रक्कम आम्ही घेणार आणि त्यांना ते ट्रॅक्टरची सुविधा देणार. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा जो उपक्रम राबतोय हा सेवाभाव आहे म्हणायला हरकत नाही, कारण सेवाभाव या वृत्तीतूनच डिझेलच्या माध्यमातून डिझेलचा जो काही खर्च आहे त्या पद्धतीत तुम्ही शेतकऱ्याकडून घेता आणि त्यांना ट्रॅक्टर उपलब्ध करून देता. शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, शेतकऱ्यांच्या काय या फाउंडेशनच्या माध्यमातून काय अपेक्षा असतील भविष्यामध्ये? शेतकऱ्यांचा इथला शेतकरी धारूर तालुक्यामध्ये हे जे पाच जवळपास 10 गाव आहेत, त्या 10 गावातले शेतकरी प्रत्येक शेतकरी खुश आहे आणि त्यांनी आम्ही प्रत्येक वेळेस या गावामध्ये आम्ही मीटिंग करतो, फार्मर सोबत मीटिंग होती त्यावेळेस आमचा शेतकरी खुश आहे आणि तो सांगतो किंवा सर ही खूप आमच्यासाठी एक दिलासादायी उपक्रम आहे. नक्कीच सर, आपल्या दिलासा संस्थेच्या अंतर्गत काही भविष्यामध्ये आपण काही वेगळं काही करणार आहात का? एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आले तर निश्चितच आम्ही या परिसरात आणि जे काही अजून गाव वंचित आहेत या गावासाठी देखील करण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच सर, धन्यवाद. एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेच्या अंतर्गत धारूर तालुक्यामध्ये 5 किसान सेवा केंद्राचं वाटप करण्यात आलं आहे. त्याच माध्यमातून तांदळवाडी येथे या ट्रॅक्टरच्या युनिटचंही गावामध्ये वितरण करण्यात आलं आहे. त्या युनिटचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा लाभ मिळत आहे किंवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना कशा प्रकारचा होतो आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आमच्या गावाला एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्था जे ट्रॅक्टर दिला आहे त्यापासून पैशामध्ये भरपूर बचत होते, आणि कामसुद्धा टायमिंगला होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा भरपूर फायदा होतोय, पैशामध्ये बचत होते आणि मेहनतीमध्ये सुद्धा बचत होते. कशा पद्धतीमध्ये या युनिटचं या ठिकाणी चालू आहे? हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्हाला जे नांगरणे असन, समजा मोगडणे असन, रोटर असन किंवा पेरणे असन, तर ह्या संदर्भात ह्याच्यामधून जे नांगरणे असन ते अदर ट्रॅक्टर जेव्हा नांगरतात त्यापेक्षा हे अर्ध्या किमतीमध्ये आम्हाला नांगरून देतात किंवा फिरून देतात अर्ध्या किमतीमध्ये. त्याच्यामुळे आमच्या पैशामध्ये भरपूर बचत होत आहे आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचा भरपूर फायदा होत आहे. शेतीची कोणकोणती कामे या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्या गावात चालू आहेत? ट्रॅक्टरला नांगरणे असन, मोगडणे असन, रोटर असन आणि पेरणे असन. सध्याचा जो भाव आहे पेरणीचा असेल, नांगरणीचा असेल, तो किती आहे आणि या युनिटच्या माध्यमातून किती घेतला? इतरचा आहे तो 1800 ते 2000 रुपयापासून आहे आणि हे 1000 ते 1200 रुपयापासून आहे एसबीआयचा. म्हणजे एका एकर मागं 500 ते 600 रुपये आमची बचत होती आहे. एसबीआय फाउंडेशन यामुळे हे जे ट्रॅक्टर दिले त्याच्यापासून आमची एका एकर मागं 500, 600 रुपयाची बचत होत आहे. नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे की या तांदळवाडी गावामध्ये हे जे एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्थेअंतर्गत ट्रॅक्टरचं युनिट उभा करण्यात आलेलं आहे. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खर्च अर्ध्यावरती आला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण साधारणतः 1500, 2000, 1200 अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या याचे भाव असतात आणि तो भाव या ठिकाणी अर्ध्यावरती करून दिलासा फाउंडेशन आणि एसबीआय फाउंडेशननं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय असं म्हणायला हरकत नाही. की दिलासा संस्थेच्या माध्यमातून आणि एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचं काम, त्यांना त्या आर्थिक परिस्थितीतून उभारणी देण्याचं काम आणि शेतकऱ्यांना त्यांचा जो खर्च होत आहे शेतीच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असं म्हणतात, म्हणून शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो अर्ध्यावरती करण्याचं काम हे एसबी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि दिलासा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या कामासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी हे एसबीआय फाउंडेशन आणि दिलासा संस्था ही काम करत असते. याचे वेगवेगळे उपक्रम, त्यांच्या होणाऱ्या प्रक्रिया आज आपण यांचे समन्वयक आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळा उपक्रम दिलासा संस्थेच्या माध्यमातून आणि एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. मी दत्तात्रय मुजमुले, धारूर.